यानंतर जाऊयात पंढरपुरात। पंढरपूरच्या भीमा नदी खोऱ्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झालाय। त्यामुळे आता पावसामुळे पंढरपुरात भीमा नदीच्या पाणी पातळीत देखील मोठी वाढ झाली आहे। उजनी आणि वीर धरणातून सोडण्यात आलेलं पाणी हे पंढरपुरात येऊन पोहोचलंय। उजनी धरणातून 70,000 क्युसेकचा विसर्ग प्रवाहित होतोय, तर वीर धरणातून प्रवाहित झालेला 51,000 क्युसेकचा विसर्ग हा पंढरपूरला देऊन पोहोचलाय। त्यामुळे पंढरपुरातील ब्रिटिशकालीन दगडी पुलासह वाळवंटातील अनेक मंदिरं ही पाण्याखाली गेल्याचं चित्र आहे। आणि या संदर्भात थेट अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी आपल्यासोबत पंढरपुरातून आहेत। संकेत, सध्या पाऊस पडतोय का पंढरपुरात? खरं तर पंढरपूरमध्ये पाऊस नाही, पण पुणे जिल्ह्यामध्ये असलेल्या भीमा खोऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला। त्यामुळे पुणे जिल्ह्यातून जे येणारं पाणी आहे ते उजनी धरणात आलं आणि याच उजनी धरणातून आता 70,000 क्युसेक इतका प्रवाह पंढरपूरच्या भीमा नदीत प्रवाहित होतोय। वीर धरणातून सोडण्यात आलेला 51,000 क्युसेकचा देखील प्रवाह पंढरपुरात आलाय। त्यामुळे पंढरपुरात भीमेच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। खरं तर आपण पाहू शकतोय की भीमेच्या नदी पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे। भीमा नदी पात्रात जी असणारी भक्त पुंडलिकांसह इतर मंदिरं जी आहेत ही सर्व पाण्याखाली गेलेली आहेत। गेल्या महिन्याभरात तिसऱ्यांदा ही मंदिरं पाण्याखाली गेलेली आहेत। ब्रिटिशकालीन दगडी पूल पाण्याखाली गेलाय। त्याचबरोबर भीमा नदीवर असणारे सुमारे 5 बंधारे देखील पाण्याखाली गेलेत। त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय। पुणे जिल्ह्यात वारंवार होत असणाऱ्या पावसामुळे पंढरपूरच्या भीमेच्या पाणी पातळीत मोठी वाढ होताना दिसतेय। वर्षा, निश्चितच संकेत, खूप खूप धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।